नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं SYBA ह्या वर्षीच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या या नवीन अभ्यासक्रमामध्ये सर्वांचं SYBA मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत। तर चला मग आपण पाहणार आहोत की SYBA च्या ह्या अर्थशास्त्र विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की आपण ज्या विषयाचा अभ्यास करणार आहोत त्या विषयाची नेमकी नावं कोणती आहेत, त्या विषयामध्ये नेमका आपण काय काय अभ्यासणार आहोत यावर आपण डिस्कस करूया। ठीक आहे, तर मग आपण सर्वप्रथम जो काही मेजर सब्जेक्ट आहे त्या मेजर सब्जेक्टचं नाव आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि हा मायक्रो इकॉनॉमिक्स हा 4 क्रेडिटचा विषय आहे, 100 मार्काचा पेपर आहे। ओके, आणि हा मेजर सब्जेक्ट आहे आणि या विषयामध्ये आपण त्या गोष्टींवर भर देणार आहोत की जे विषय जे घटक या विषयामध्ये आपण अभ्यासणार आहोत। मला असं वाटतं की या विषयामधले बरेचसे घटक तुम्ही 11वी आणि 12वी ह्या वर्गामध्ये ते अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये फक्त ते खोलवर आपण अभ्यासणार आहोत। तर त्यामध्ये एकूण 4 प्रकरण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत, 4 चॅप्टर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्यापैकीचं पहिलं चॅप्टर आहे इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची प्रस्तावना। आणि या पहिल्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत थोडक्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप कसं असतं, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व काय आणि सूक्ष्म अर्थशास्त्रावर कोणकोणत्या प्रकारच्या मर्यादा येऊ शकतात। ऐका ना, हे प्रकरण अतिशय सोपं, याच्यामध्ये फक्त आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत मायक्रो इकॉनॉमिक्स, बरोबर। मग मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये त्याची व्याप्ती, स्कोप हे म्हणजे व्याप्ती, इम्पॉर्टन्स या सगळ्या विषयांवर आपण भर देणार आहोत। त्याचबरोबर अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्वाचा मानला जाणारा जो घटक आहे तो म्हणजे उपयोगिता। ही उपयोगिता म्हणजे काय आहे, उपयोगितेची संकल्पना काय आहे, उपयोगितेची वैशिष्ट्ये काय आहेत आणि उपयोगितेचे प्रकार कोणते आहेत यावर देखील आपण भर देणार आहोत। आणि त्यानंतर 2 प्रकारच्या उपयोगिता आपण पाहणार आहोत। एक प्रकार आहे कार्डिनल युटिलिटी अप्रोच आणि दुसरा आहे ऑर्डिनल युटिलिटी अप्रोच। हे दोन्ही दृष्टिकोन आपण पाहणार आहोत। आणि त्यानंतरचं दुसरं प्रकरण ते म्हणजे अतिशय सोपं अशा प्रकारचं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे डिमांड सप्लाय अँड प्रोडक्शन अनालिसिस। काय काय सोपं, अतिशय सोपं अशा प्रकारचे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत डिमांड म्हणजे काय, मागणी। तर मागणी म्हणजे काय आहे, मागणीची कन्सेप्ट कोणती आहे, मागणीचा नियम कोणता आहे आणि मागणीचे निर्धारक करणारे घटक कोणते आहेत आणि मागणीची लवचिकता म्हणजे काय या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यानंतरचं दुसरं पॉइंट आहे त्याच्यामध्ये सप्लाय म्हणजेच पुरवठा। मग परत पुरवठ्याची संकल्पना काय आहे, पुरवठ्याचे नियम कोणते आहेत आणि पुरवठ्याला निर्धारित करणारे घटक कोणते आहेत याही गोष्टींवर आपण या प्रकरणामध्ये आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यानंतर अतिशय महत्वाचं दुसरा पॉइंट आहे ते म्हणजे प्रोडक्शन फंक्शन, ते म्हणजे उत्पादन फलन। आता हे उत्पादन फलन म्हणजे नेमकं काय आहे, उत्पादन फलनाची संकल्पना काय आहे, उत्पादन फलनाचे प्रकार कोणते आहेत आणि उत्पादन फलनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। आहे का नाही, सोपं प्रकरण, खूप सोपं प्रकरण आहे। आणि त्यानंतर बदलत्या प्रमाण फलाचा नियम आणि म्हणजे या ठिकाणी आपण बदलत्या प्रमाण फलाचा नियम आपण पाहणार आहोत। म्हणजे अतिशय सोपं अशा प्रकारचं दुसरंही प्रकरण आहे। ठीक आहे, आणि त्यानंतरचं तिसरं प्रकरण आहे बघा, हे पण तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण याचा अनुभव घेत असतो, मार्केट स्ट्रक्चर, त्याला म्हणतात बाजार संरचना। मग इथं आपल्याला पाहता येईल की बाजार म्हणजे नेमका काय आहे का नाही, बाजाराची व्याख्या काय आहे, बाजाराचा अर्थ काय आणि बाजाराचे प्रकार कोणकोणते प्रकार पडतात यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यानंतर जे काही बाजाराचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये एक परफेक्ट कॉम्पिटिशन आहे म्हणजे पूर्ण स्पर्धा आहे। मग पूर्ण स्पर्धा म्हणजे नेमकं काय, त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत, अल्पकालीन स्पर्धा कोणती आहे, दीर्घकालीन स्पर्धा कोणती आहे। मग अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्पर्धेमध्ये उद्योगाचं आणि उद्योग संस्थेचं संतुलन कशा प्रकारे होतं या परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये, तर त्यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यानंतर मोनोपॉली, ज्याला आपण म्हणूया मक्तेदारी। मग मक्तेदारी म्हणजे नेमकं काय आहे, मग मक्तेदारी च संतुलन जे आहे ते अल्पकालीन आणि दीर्घकालीन कालखंडामध्ये त्याचं संतुलन कसं होतं यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि किंमत प्राइस डिटर्मिनेशन यावर देखील आपण या ठिकाणी या
किंमत निर्धारण जे आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर मक्तेदारयुक्त स्पर्धा यावर देखील आपण चर्चा करणार आहोत या प्रकरणामध्ये आणि त्याची वैशिष्ट्ये आणि मक्तेदारयुक्त स्पर्धेचं जे काही इक्वॅलिब्रियम आहे, जे संतुलन आहे ते अल्पकालीन आणि दीर्घकालीन कालखंडामध्ये कसं होतं यावर आपण चर्चा करणार. त्यानंतर विक्री किंमत जी आहे ती विक्री किमतीवर देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार. म्हणजे आहे नाही ओलिगोपॉली असेल, ड्युपॉली असेल, त्याचंही मिनिंग म्हणजे अर्थ आणि त्याचं वैशिष्ट्य यावर आपण चर्चा करणार. म्हणजे तिसरंही प्रकरण अतिशय सोपं आहे, ते बाजाराशी संबंधित आहे की एकूण बाजार कोणते आहेत, बाजार म्हणजे नेमकं काय, बाजाराचे प्रकार कोणते आहेत आणि बाजारामध्ये किंमत कशी ठरत असते यावर आपण चर्चा करणार तिसऱ्या प्रकरणामध्ये. आणि मुलांना अतिशय चौथं प्रकरण आहे ते म्हणजे प्राइस फॅक्टर प्राइस, उत्पादन घटकाची किंमत निश्चिती. ओके, आता कोणत्याही वस्तूचं उत्पादन करत असताना आपल्याला माहित आहे की 4 प्रकारचे घटक आवश्यक आहेत. एक म्हणजे भूमी, श्रमिक, भांडवल आणि संयोजक, हे 4 प्रकारचे घटक लागतात. म्हणजे 4 प्रकारच्या घटकांच्या माध्यमातूनच कोणत्या प्रकारची उत्पादन प्रक्रिया पूर्ण होत असते. मग याची किंमत कशी ठरते, मग यावर आधारित हे चौथं प्रकरण आहे. त्यामध्ये आपण पाहतो सीमांत उत्पादकतेचा सिद्धांत, उत्पादकतेचा म्हणजे सीमांत उत्पादकतेचा सिद्धांत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर रेंट म्हणजे खंड, खंड म्हणजे नेमकं काय आहे, खंडाचे सिद्धांत कोणते आहेत त्याच्यात मग आपण रेकॉर्डचा खंडविषयक सिद्धांत आपण पाहणार आहोत, मॉडर्न खंडविषयक सिद्धांत पाहणार आहोत आणि क्वेन्सी रेटचा आभासी खंडविषयक सिद्धांत देखील आपण पाहणार. म्हणजे खंडाशी संबंधित जे काही सखोल ज्ञान आहे ते सखोल ज्ञान आपल्याला या पुस्तकामध्ये अभ्यासाला मिळणार आहे मुलांना. म्हणून खंड हेही एक प्रकरणामधला एक महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर मुलांना अतिशय महत्वाचा भाग आहे ते म्हणजे वेजेस, म्हणजे मजुरी. आपण जे काम करतो त्या कामाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला जे काही पैसे मिळतात ती असते मजुरी. मग ही मजुरी कशावरून ठरते, तर हे प्रकरण आपण यामध्ये पाहणार. त्यामध्ये मॉडर्न थेअरी ऑफ वेज, आधुनिक वेतनाचा सिद्धांत कोणता आहे, वेतन का दिलं जातं, कोणाला वेतन कमी कोणाला वेतन जास्त, याची नेमकी कारणं कोणती आहेत, तर याचाही भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बॅक बिडिंग सप्लाय कवर, जो कर्व ऑफ थेअरी आहे तर ती लेबर थेअरी देखील आपण या ठिकाणी पाहणार. आणि सगळ्यात महत्वाचं पद आहे इंटरेस्ट म्हणजे व्याज. मग आता रोखता पसंती सिद्धांत आपण पाहणार होतो व्याजाचा, की जो केन्सच्या केन्सने मांडलाय. त्याच्यात कर्जावर रकमेचा जो सिद्धांत आहे म्हणजे नेमकं लोन, कर्ज म्हणजे नेमकं काय आहे आणि कर्ज आपण वापरल्यामुळे त्या कर्जाच्या मोबदल्यामध्ये आपण काय देतो, तर इंटरेस्ट आहे का नाही. मग इंटरेस्ट किंवा व्याज, मग व्याज म्हणजे काय, व्याजाचे प्रकार कोणते आहेत आणि व्याजाचे सिद्धांत कोणते आहेत यावर आपण ह्या प्रकरणामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार. आणि अतिशय शेवटचा महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे प्रॉफिट. मग आता प्रॉफिट माणसाला केव्हा मिळतं, तर कोणत्याही प्रकारची रिस्क घेतल्याशिवाय आपल्याला प्रॉफिट मिळत नाही बेटांनो. तर आपल्याला संघर्ष करावा लागतो, आपल्याला त्याग करावा लागतो, आपल्याला कष्ट करावं लागतं, आपल्याला नवीन काहीतरी इतरांपेक्षा जर आपण वेगळं जर काही केलं बाळांनो तरच आपल्याला या ठिकाणी फायदा होऊ शकतो. म्हणून प्रॉफिट केव्हा मिळतो, तर प्रॉफिटच्या संबंधीमध्ये मग आपल्याला काही सिद्धांत या ठिकाणी आपल्याला अभ्यास आहे. मग त्याच्यामध्ये आहे जोखमीचा सिद्धांत आहे, अनिश्चिततेचा सिद्धांत आहे आणि इनोव्हेटिव्ह थेअरी आहे ती प्रॉफिटची. म्हणजे आपण इतरांपेक्षा जर काही वेगळं केलं तरच आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो, असं हे प्रॉफिट या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. म्हणजे एकंदर 4 प्रकरण आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये मेजर सब्जेक्ट मध्ये पाहणार आहोत बाळांनो. आणि हे 4 प्रकरण अतिशय सोपे आहेत. त्यापैकीचं पहिलं प्रकरण मी तुम्हाला सांगितलं की मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. मग या ठिकाणी मायक्रो इकॉनॉमिक्सशी संबंधित अभ्यास आपण या ठिकाणी करणार. दुसरं प्रकरण आहे बाळांनो डिमांड, सप्लाय आणि प्रोडक्शन जे अनालिसिस आहे त्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार. मग यामध्ये फक्त आपण मागणी, पुरवठा, उत्पादन या संबंधामध्ये आपण चर्चा करणार. आणि तिसरं प्रकरण बाळांनो अतिशय महत्त्वाचे म्हणजे मार्केट स्ट्रक्चर. मग यामध्ये मार्केट म्हणजे काय, मार्केटचे प्रकार कोणते आहेत आणि मार्केटमध्ये किंमत कशी निर्धारित होत असते यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि चौथं प्रकरण सांगितलं की उत्पादन घटकाच्या किमती कशा निश्चित होतात. मग आता उत्पादन घटक कोणते आहेत, मग मी तुम्हाला सांगितलं बाळांनो की उत्पादन घटकांना जो मोबदला मिळतो तो मोबदला आहे खंड, वेतन, व्याज आणि प्रॉफिट आहे का नाही. मग ह्या घटकांच्या किंमत निश्चिती कशी होतात या संबंधातले कोणत्या प्रकारचे सिद्धांत आहेत यावर आपण अभ्यास करणार आहोत. आहे का नाही मुलांनो, अतिशय महत्वाचं चॅप्टर, खूप अतिशय महत्वाचं हे प्रकरण आहे. आणि हे प्रकरण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक जीवन जगत असताना, व्यापार करत असताना, उद्योग करत असताना, नोकरी करत असताना, व्यावसायिक म्हणून काम करत असताना, उत्पादक म्हणून काम करत असताना या सगळ्या सिद्धांताचा, या सगळ्या ज्ञानाचा आपल्याला आर्थिक जीवनात जगत असताना अतिशय उपयोग होणार आहे बाळांनो. म्हणून हे मेजर सब्जेक्ट अतिशय महत्वाचा आहे.